स्वामीम सर्वांना, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती नाही, पण मी म्हणजे घरात जेव्हा असते तेव्हा जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो, स्वामींची पूजा करतो, ज्यामध्ये अभिषेक, त्यांना वस्त्र घालणं, त्यांना नैवेद्य दाखवणं, त्यांना जे सगळं आपण आरती वगैरे जे सगळं करणं, हे जे आहे ना, हे आपण जेव्हा घरी असतो ना तेव्हा आपण आरामात करू शकतो। पण काही निमित्ताने समजा आपण कुठल्या गावाला गेलो आहेत किंवा एखाद्या दिवशी नाही आपल्याला पूजा जमली, तर आपण समजा एक खूप छोटीशी गोष्ट आहे, अगदी थोडीशी गोष्ट आहे, ती जरी आपण केली ना तरी सुद्धा आपल्या हाताने स्वामींची पूजा झाली असं आपण समजू शकतो आणि खूप सुंदर पद्धतीने आहे। त्यासाठी ना मी स्वामींची जी मानस पूजा आहे त्याचं जे लिखित वर्णन आहे ते वर्णन रोज वाचते। म्हणजे रोज नाही, जेव्हा माझ्याकडनं जमत नाही, जेव्हा माझ्याकडनं सेवा होत नाही, जेव्हा मी कुठे बाहेर असते तेव्हा मी कमीत कमी हे वाचते। नाही तर यूट्यूबला हीच स्वामी समर्थ मानस पूजा म्हणून व्हिडिओ सुद्धा आहे, म्हणजे गाण्या स्वरूपात, ते तुम्ही ऐकू शकता। ऐकून फक्त तुम्हाला डोळे बंद करायचे आहे आणि जे जे शब्द कानावर पडतायत ना ते तसं इमॅजिन करायचं आहे की स्वामींची मूर्ती दिसतीये, आपण स्वामींना अभिषेक घालतोय, आपण स्वामींना वस्त्र घालतोय। त्यामध्ये इतके सुंदर शब्द दिलेले आहे ना, त्या शब्दांमुळे तुम्हाला लक्षात येईल की खूप सुंदर पद्धतीने ती जी मानस पूजा आहे ती सांगितली आहे। तर ती मानस पूजा नक्की काय आहे, त्याचे शब्द काय काय आहे, हे सगळं मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे, सांगणार आहे। तुम्ही फक्त ऐका, तुम्हाला खूप सुंदर वाटेल, इतकं छान वाटेल ना। म्हणजे आता हे माझ्या तोंडाने माझ्या शब्दाने होईल किंवा माझा आवाज कसा आहे त्याच्यावरनं, कारण माझा माझा घसा काय एवढं हे नाही, मी काही गायक वगैरे नाही, म्हणजे मला काय असं एवढं गाणं येत नाही, माझे आवाज सहन करून घ्या तुम्ही। तर स्वामी समर्थांची मानस पूजा जी आहे ती श्री गणेशाय नमः असं म्हणून आपण सुरू करूया। आणि हे विकिपीडियावर पण आहे, तुम्हाला जर का हवं असेल तर मी जसं मागच्या वेळेस स्तोत्र अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे ते दिलं होतं, तसंच याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जर का तुम्हाला हवी असेल तर तिथूनही तुम्ही वाचन करू शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला गुगलमध्ये पण मिळून जाईल, काही हरकत नाही। तर श्री स्वामी समर्थ मानस पूजा श्री गणेशाय नमः हे आपण कधी वाचावं, तर जेव्हा आपण कुठे बाहेर असू किंवा कुठे आपल्याला जमत नाहीये कुठे पूजा करायला, तर किंवा आपल्याला सेवा करायची आहे स्वामींची पण आपल्या हाताने घडत नाहीये, किंवा कधी पाळी असेल, सुतक असेल, अशा वेळेस आपल्याला इच्छा आहे स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करण्याची पण आपण करू शकत नाही, फिजिकली, मेंटली तर करू शकतो, त्यासाठी हे आहे। तर चला बघूया। तर श्री स्वामी समर्थ मानस पूजा श्री गणेशाय नमः। नमो स्वामीराजम तत्तावतारं श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ति रूपं ब्रह्मा स्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते। हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा, मला ध्यान मूर्ती दिसू दे डोळा, कुठे माय माझी म्हणे बाळ जैसा, समर्था तुम्हा वीण हो जीव तैसा। स्वामी समर्था तुम्ही स्मृतगामी, हृदयासनिया बसा प्रार्थितो मी, पूजेचे यथा सांग साहित्य केले, मखरात स्वामी गुरु बैसविले, महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती, जिथे सर्व सिद्धी पदी लोळताती, असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ, परब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त, स्वर्ण ताटी महारत्न ज्योती, ओवाळणी अक्षताला मोती, शुभारंभ ऐसा करुणी पूजेला, चरणावरी ठेवूया मस्तकाला, हा अर्घ्य अभिषेक स्वीकारी माझा, तुझी पाद्य पूजा कळी बार तुझा, प्रणिपात साष्टांग शरणागताचा, तुम्ही वाहिला भार या जीवनाचा, ही ब्रह्मपूजा महाविष्णू पूजा, शिवशंकराची असे सक्ती पूजा, दही दूध शुद्धोदकाने तयाला, पंचामृती स्नान घालू प्रभूला, वीणा तुतार्या किती वाजताती, शंखादि वाद्ये पहा गर्जताती, म्हणती नगारे गुरुदेव दत्त, श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ,
प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली, श्री दत्त स्वामी सिया स्नान घाली, महासिद्ध आले पदतीर्थ घ्याया, महिमा तयांचा कळता जगाया, मी धन्य झालो हे तीर्थ घेता, घडू दे पूजाही यथ सांग आता, अजानबाहु भव्य कांती सतेज, नसे मानवी देह हा स्वामी राजा, प्रत्यक्ष श्री सद्गुरु दत्त राजा, तया घालूया रेशमी वस्त्र साज, सुगंधित भाळी टिळा रे कियेला, श्री हा जरी टोप शोभित याला, वृक्षस्थळीला विल्या चंदनाचा, सुवास तो वाढ विभाव हसाचा, श्री वाहुया बिल्व तुलसी दलाते, गुलाब जाई जुयत राते, गंधाक्षता वाहुनिया पदाला, ही अर्पुया जीवन पुष्पमाला, चरणी करांनी मिठी मारू दे, म्हणे लेकरांची सांभाळ आई, इथे लावूया केशर कस्तुरीचा, सुगंधित हा धूप नाना प्रतीचा, पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेले, गगनातुणी पुष्पवृष्टी झाली, कर्णावतारी अवधूत कीर्ती, दयेची कृपेची जशी शूत मूर्ती, प्रभा फाकली शक्तीच्या मंडळाची, अशी दिव्यता स्वामी योगेश्वरांची, हृदय मंदिरांची ही स्नेह ज्योती, मला दाखवी स्वामीची योग मूर्ती, करू आरती आर्त भावे प्रभूची, गुरुदेव स्वामी दत्तात्रयांची, पंचारती ही असे पंच प्राण, ओवाळूनी ठेव चरणावरुण, निघना पुढे शब्द बोलू मी तोही, म्हणीचे तुम्ही जाणता सर्व काही, हे स्वामी राजा बसा भोजनाला, हा पंचपक्वान्न नैवेद्य केला, पुरणाची पोळी तुम्हा आवडीची, लाडू करंजी असेही खव्याची, डाळिंब द्राक्षे फळे आणि मेवा, हे केशरी दूध घ्या स्वामी देवा, पुढे हात केला याले कराणे, प्रसाद द्यावा आपुल्या कराणे, तांबूल घ्यावा श्री स्वामी समर्था, चरणाची सेवा करू द्यावी आता, प्रसन्नतेतून मागू मी काय स्वामी, हृदयी ठेव तुझे पाय दोन्ही, सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू, तुझी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ, नको दूर लोटू आपुल्या मुलासी, कृपाछत्र तुमचेच या बालकांचे, धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला, पदी ठेवू दे शिर शरणागताला, हृदयी भाव यावे असे तळमळीचे, करी पूर्ण कल्याण जिया जीवाचे, तुझे पाड पाही तुझी वाट देवा, नका वेळ लावू कृपा हस्त ठेवा, मणिपूजनाची असे दिव्य ठेव, वसो माझिया अंतरी स्वामी देव, वसो माझिया अंतरी स्वामी देव, वसो माझिया अंतरी स्वामी देव. श्री दत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अशा पद्धतीने आपण ही जी मानसपूजा आहे ही आपण करू शकतो. तुम्हाला वाचायला जमत नसेल, वाचायला वेळ भेटत नसेल, तुम्ही फक्त ऐकली आणि डोळे बंद करून फक्त ते 5 ते 6 मिनिटं फक्त डोळे बंद करून ते अनुभवलं ना, तरीही खूप सुंदर आणि छान असा अनुभव येतो. त्यामुळे नक्की एकदा तरी ही करून बघा. तुम्हाला स्वतःला खूप छान आणि सुंदर वाटेल. मी तर असं करणार आहे आता, जेव्हा मी समक्ष सुद्धा पूजा करणार आहे ना, तेव्हा सुद्धा मी हे लावणार आहे. म्हणजे मला खरंच खूप छान वाटेल. कारण ज्या पद्धतीने यूट्यूबवर दिलेलं आहे ना, त्यामुळे ते मागे जे बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे लावलेलं आहे ना, ते खूप सुंदर वाटतं.
त्यामुळे तेवढंच आपलं पण आपल्याला पण छान वाटतं, असं प्रसन्न वाटतं, बाकी काय नाही. तर चला, ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. तुम्हाला काय काय बघायला आवडेल, अजून काय माहिती तुम्हाला हवी आहे मला नक्की सांगा. भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.